राज्यभरातील 288 नगर परिषदांच्या निवडणुका रंगात आल्या असून मतदारांबरोबरच उमेदवारांमध्ये देखील चांगलीच हालचाल सुरू झाली आहे। मात्र नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळायची तर पैसाच लागतो अशा चर्चेला सध्या नागरिकांमध्ये जोरदार उधाण आलंय। निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी मातब्बर नेते आपल्या पक्षाच्या पॅनलची धुरा सांभाळत आहेत। काही ठिकाणी नगराध्यक्षपद आरक्षित निघाल्यानं सर्वसाधारण प्रवर्गातील नेत्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं गेलंय। यामुळे अध्यक्षपदासाठी स्वतः उमेदवारी न मिळाल्यानं आता हे नेते आरक्षित प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत। यामुळे सुशिक्षित, पदवीधर आणि विकासाचं व्हिजन असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र डावललं जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे। फक्त शिक्षण आणि व्हिजन पुरेसं नाही, उमेदवारीसाठी पैसा असणं तितकंच महत्त्वाचं झालंय अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। नाशिक जिल्ह्यातील मिनी दुबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नुकतंच नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं असून या नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला पार पडणार आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच राजकीय हालचालींना वेग आलाय। या नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यानं आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची नावं चर्चेत येतात। समाजकार्य करणारे, शिक्षण आणि विकासाचं व्हिजन असलेले उमेदवार मात्र दुय्यम ठरत असल्याची खंत नागरिकांमध्ये दिसून येते। फॉर्म भरल्यानंतर माघारी घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल की उमेदवारीसाठी पैसा निर्णायक ठरतो की सुशिक्षित आणि विजनरी उमेदवारांना न्याय मिळतो, हे येत्या 17 नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।